नमस्कार, आपण पाहताय आवाज वंचित बहुजनांचा. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बाहेर आज वातावरण तापले होते. भंते गौतम रत्न महाथेरो यांच्या समर्थनार्थ आणि बुद्धभूमीच्या रक्षणासाठी भीम अनुयायांनी आज धरणे आंदोलन केले. या आंदोलनाचे सविस्तर वृत्त आता जाणून घेऊया. प्रतिनिधी प्रदीप जाधव. कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयाबाहेर आज भीम अनुयायांनी धरणे आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. स्वाभिमान जपा, जागे व्हा भीम अनुयायांनो, अशा घोषणांनी परिसर दणावून गेला होता. या आंदोलनाचे मुख्य कारण म्हणजे प्रस्तावित उड्डाणपूल, जो बुद्धभूमीच्या मध्यभागातून जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. यामुळे हे पवित्र धम्मक्षेत्र दुभंगले गेले असून स्थानिकांच्या भावना दुखावल्या आहेत. आंदोलकांनी यावेळी आपली भूमिका स्पष्ट करताना श्रीकांत शिंदे यांनी देशातील तमाम बौद्धांची जाहीर माफी मागावी अशी तीव्र मागणी केली आहे. सुरुवातीच्या काळात पोलिसांनी आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम होते. विविध सामाजिक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला असून मागण्या मान्य होईपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील असा ठाम निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे. तर हे नमस्कार, तुम्ही पाहत आहात आवाज वंचित बहुजनांचा. आपण आलो आहोत कल्याण डोंबिवली महानगरपालिका येथे. वालधुनीचे जे बुद्धभूमी फाउंडेशन आहे, बुद्धभूमीची जी जागा आहे ती महानगरपालिकेने घेतलेली आहे असं हे इथे आंदोलन चालू आहे. दोन गटामध्ये आंदोलन चालू आहे. तर आपण जाणून घेऊया की दोघांच्या काय मागण्या आहेत. वेगवेगळ्या मागण्या आहेत की एकच मागणी आहे, आणि त्यानंतर त्याबरोबर आपण बघूया की भंतेजीचं पण काय म्हणणं आहे. चला जाणून घेऊया. भंतेजी उड्डाणपूल बुद्धभूमीचं मधोमध घेत आहेत. त्यांना लाज वाटायला पाहिजे. काय बुद्धभूमी एक धम्मक्षेत्र, त्याचं त्यांनी मधोमध घेऊन म्हणजे द्विखंडित केलेलं आहे. म्हणजे हा कसला प्रकारचा जो एक म्हणजे सर्व जो एक जबाबदार पदावर आहे, सर्व जाती धर्म संप्रदाय सर्वांवर त्यांनी समान दृष्टीने पाहिलं पाहिजे. आणि तिथून त्यांनी ते सुरुवात केले आणि शेवटी 30 तारखेला हे प्रकार केले. तर ह्यामुळे त्यांनी सर्व जबाबदारी स्वीकारून, कारण एक जबाबदार पदावर असून त्यांनी किती बेजबाबदार हे कृत्य केलेले आहेत. तर आमची या ठिकाणी तमाम बौद्धांचं आमची दुसरी मागणी आहे. श्रीकांत शिंदे यांनी देशातील तमाम बौद्धांची जाहीर माफी मागून त्यांनी त्यांचा पदाचा राजीनामा द्यावा, अशा मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी भिक्खू संघ अनिश्चितकालीन धरण्यामध्ये आम्ही बसलेलो आहोत. तरी आम्हाला न्याय पाहिजे. सुरुवातीला आपण पाहिलेला आहात, परत ह्या प्रस्थापित लोकांकडून चुका निर्देश आल्याने पोलीस प्रशासन आम्हाला सुरुवातीला जो आमचा संवैधानिक हक्क आहे, म्हणजे आपण शांततेत आपण किती शांततेमध्ये बसलो आहोत, तथागतांचे आपण अनुयायी आहोत, न्यायाचा मध्यम मार्गाने आपण या ठिकाणी धरणं आंदोलन करणार आहोत. तर आम्हाला बसूच दिले. जवळजवळ तासभर आम्हाला रस्त्यामध्ये अडवून ठेवले त्यांनी. म्हणजे त्यांना निश्चितच हे ऑर्डर निर्देश आले, चुका निर्देश म्हणजे बेकायदेशीर निर्देश, काय भिक्खू संघाला आंदोलनासाठी बसू देऊ नका म्हणून. परंतु शेवटी आमचे कल्याण शहरातले या ठिकाणी होते जे पोलीस सुज्ञ दिसले, त्यांनी आम्हाला शेवटी आमची विनंती त्यांनी ऐकून घेऊन, कारण हा जो ठिकाण आहे या ठिकाणी दर आठवड्यात 10 दिवसातून कोण ना कोण धरणीला बसतात, उपोषणाला बसतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल की विश्व हिंदू परिषदेचे नेते रमेश पाटील हे आंदोलनाला पाठिंबा द्यायला लागले. पत्रकार बांधवांनी इथून होऊन गेली. कारण पण तसंच आहे की जमिनींचं आंदोलन फक्त आपणच चालवत नाही, तर त्यांची जमीन सुद्धा लोढांनी 100 माणसं लावून जबरदस्तीने जेसीबी लावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हल्ला झाला आणि मग त्यांच्या लक्षात आलं की जमिनींचं आंदोलन हे आपलं सगळ्यांचं एकत्र आहे. ओबीसी आहे, एसटी आहे, एसटी आहे, आणि म्हणून रमेश पाटील यांनी आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. मी त्यांना विनंती करेन, आपला पाठिंबा आमच्या आंदोलनाला आहे, आपण 2 शब्दामध्ये ते सांगावं. त्यांचा पाठिंबा आहे, आम्ही त्यांचं स्वागत करतो. आणि याचबरोबर मगाशी नाव घेतलं राजाराम साळवी यांचं. माझं नाव राजाराम पाटील आहे. राजाराम साळवी हे अत्यंत सिनियर लीडर आहे आणि त्यांचा मृत्यू अलीकडेच झालेला आहे. त्यांचा मृत्यू अलीकडेच झालेला आहे. परंतु त्या अग्निसेनेचे जिल्ह्याचे नेते आहेत खानकर साहेब, यांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. लवकरच हे मी फेसबुकवर पण टाकलं होतं की बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण कायदा करून इथल्या आगरी टोळी कराडी भंडाऱ्याला जमिनी दिल्या, आणि आता आमची जबाबदारी आहे की आमचे बौद्ध बांधव जे आंदोलन करतात, बुद्धभूमीचं आंदोलन, त्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा दिलं आणि ते आंदोलन यशस्वी करणं.
आणि म्हणून पत्रकार बांधवांना विनंती आहे की आमची एक भूमिका आहे, ती भूमिका आपण सगळ्या लोकांना दाखवावी. ती न्यायाची भूमिका आहे, सरकारच्या विरोधी नाही. आणि म्हणून खरं म्हणजे मी नंतर बोलणार होतो, पण ताईंनी आमचं जे आंदोलन केलं त्यांचं म्हणणं मला पटलं की उन्हात त्या बसल्यात, आम्ही तिकडे होतो, सावलीत होतो. आणि त्या ताईंना मी धन्यवाद देतो की तुमची जी प्रेरणा आहे ती प्रेरणा अत्यंत महत्वाची आहे. हा ठाणे जिल्हा आहे, हा महिलांचा आहे. इथे ताईचा आवाज मोठा आहे दादापेक्षा. ही मातृसत्ताक मुंबई आहे. इथे आम्ही आई एकमेकाला मानतो, लग्नामध्ये हुंडा घेत नाही. आमच्याकडे लग्न सुद्धा महिला लावतात ढोलरनी, आणि सगळा पैसा आमच्याकडे महिलांकडे असतो. म्हणून मला आनंद याचा वाटला की बुद्धभूमीचं आंदोलन खऱ्या अर्थाने महिला चालवतात, आणि बुद्धाची आई ही एकवीर आहे, आमची महाप्रजापती आहे. आणि आपल्याला माहिती आहे की मावशीने बुद्धाचा सांभाळ केलेला आहे. आणि म्हणजे बुद्धभूमीचं आंदोलन ठाणे जिल्ह्याचं आंदोलन अत्यंत महत्वाचं आहे. आणि हे दादा कुठे लावायचं हे जाऊन घ्या. माझी पत्रकार बांधवांना पुन्हा पुन्हा विनंती आहे, आणि ज्यांच्या खिशात मोबाईल आहेत त्यांनी बाहेर काढा आणि हे शूट करा आणि दाखवा. कारण आपल्या आंदोलनात विचार आहे, आपल्या आंदोलनात लोकशाही विरोधी, संविधान विरोधी काहीच नाही. आपल्या आंदोलनामध्ये लोकशाही आहे, शांती आहे, भगवान बुद्धांची शांती आहे. आपण कुठलीही हिंसा करणार नाही. जे पोलीस बांधव सांगत होते त्यांना पण माझी विनंती आहे की आमच्या संविधानाने आम्हाला म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलंय. आम्ही ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य